नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे बटाट्याचे काप. सुरणाचे काप आपण जसे बनवतो, साधारण त्याच पद्धतीने ही रेसिपी बनते. तर आमच्याकडे ना बटाट्याची पिवळी भाजी जी बनते, ती फारशी आवडीने कोणी खात नाही. मग मी बटाट्याची ही अशी रेसिपी बनवते. ही जरा चटपटीत पण लागते आणि आमच्याकडे सगळ्यांना आवडते सुद्धा. तर यासाठी मी काय केलंय, पहिल्यांदा 3 मोठे-मोठे बटाटे घेतलेत आणि ते धुवून, स्वच्छ पुसून त्याची अशी सालं काढून घेतलेत. सालं ठेवून सुद्धा ही रेसिपी करता येते. त्याने सुद्धा ती छान लागते. पण आज मी ही सालं काढून घेतली. आता सालं काढल्यावर आपल्याला ह्याचे स्लायसरवर असे बारीक-बारीक स्लाइस करायचे आहेत. लक्षात ठेवा खूप जास्त पातळ ही स्लाइस नाही करायचे. थोड्या मीडियम साइजचे स्लाइस ठेवायचे. अ, तुमची जर सुरी चांगली असेल, धारदार, तर सुरीने सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. मी स्लायसरने केले. त्यानंतर ते बटाट्याचे काप पाण्यामध्ये ठेवायचेत, नाहीतर ते लाल पडतात. आता एका डिशमध्ये मी 2 चमचे लसूण पेस्ट घेतली आहे. त्यात अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि हा मिक्स मसाला घातलाय. हा मी घरी बनवलेला मसाला आहे. याच्यामध्ये मिरची पावडर पण असते आणि बाकी खडे मसाले पण असतात. यामुळे वेगळा कुठला मसाला घालायची गरज नाही लागत आणि अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर पण घातली होती. ज्याला तिखटपणा नसतो, पण रंग छान येतो आणि 1 चमचा मीठ घातलं होतं. आता मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण मला 1 चमचा मीठ 3 बटाट्यांसाठी इनफ होतं. सोबत मी आता हे मॅरिनेशन मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आपण जे बटाटे धुवून ठेवले होते पाण्यामध्ये, ते सगळे ह्याच्यामध्ये घालून घेतले. आपल्याला ह्या बटाट्यांना मॅरिनेशन छान कोट करायचं आहे आणि मग तसंच एक 5 ते 10 मिनिटं त्याला ठेवून द्यायचं आहे रेस्ट करायला. मिक्स मसाला जर नसेल, तर त्याऐवजी किचन किंग मसाला घालून त्याच्यात मग 1 चमचा तिखट असलेली मिरची पावडर आणि थोडीशी धणे-जिरे पावडर असं घालून सुद्धा मॅरिनेशन तयार होऊ शकतं. ते मॅरिनेशन पण छान लागतं. तर इथे मी आता सगळे बटाटे छान कोट करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या एका छोट्या प्लेटमध्ये मी 2 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय आणि या पिठामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आणि हे सगळं सुद्धा मी छान असं मिक्स करून घेणार आहे. हे आपल्याला कोटिंगसाठी वापरायचं आहे. तर आता बटाटे पण तयार आहेत आणि वरचं कोटिंग पण तयार आहे. आता एक-एक स्लाइस आपल्याला घ्यायचा आहे आणि तो ह्या तांदळाच्या पिठामध्ये असा कोट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला मी एका ठिकाणी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पसरट पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 पळ्या मी तेल घालून छान गरम करून द्यायचं. तेल छान गरम झाल्यावरच त्याच्यामध्ये आपल्याला कोट केलेले बटाटे एक 1 बाय 1 असे पसरवून घ्यायचे आहेत. हे बटाटे मी मुद्दामून शॅलो फ्राय करते, कारण बटाटे इटसेल्फ खूप तेल पितात. त्यामुळे मग शॅलो फ्राय केल्यावर थोडंसं तरी गिल्ट कमी होतं आणि तेल जास्त पोटात जात नाही. तर सगळे बटाटे पसरवून त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला एका बाजूनी हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे शिजताना जी फ्लेम आहे तुमच्या गॅसची ती स्लो टू मीडियम ठेवायची आहे, नाहीतर ते करपून जातील. आता एका बाजूने झालेले आहेत आणि ते आपल्याला परत पलटवून घ्यायचे आहेत. बटाटे म्हणून मुद्दामून मोठे घ्यायचे, जेणेकरून हे असं टर्न करताना सोपं जातं. जर का छोट्या आकाराचे बटाटे घेतले तर त्याचे स्लाइस पण छोटे होणार आणि मग ते पलटताना आत्ता जसा मला होतोय तसा प्रॉब्लेम होणार. हे मोठे-मोठे जे स्लाइस आहेत ते पटापट पलटता येतायत. तर पलटून घेतल्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटामध्ये दुसरी बाजू पण शिजली जाते आणि वरतून तांदळाचं पीठ लावल्यामुळे अतिशय कुरकुरीत लागतात, टेस्टी लागतात मॅरिनेशनमुळे आणि पोळीसोबत, वरण-भातासोबत छान खाल्ले जातात.
बटाटा शिजलेला आहे, मी चेक करून घेतला. तर तयार आहेत बटाट्याची कापं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.